नमस्कार, मी हितेश पाटील, शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण पहिल्या लेक्चरमध्ये वेट आणि मासची कन्सेप्ट पाहिलेली होती। दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी यांची कन्सेप्ट पाहिलेली होती। तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण आर्किमिडीजचं प्रिन्सिपल पाहिलं होतं आणि आता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे सर्व पॉइंट दिलेले आहेत त्याच्यावर कशा पद्धतीने MCQ किंवा याच्यावरचे जे न्यूमेरिकल आहेत ते कशा पद्धतीने सॉल्व करतात। तर चला स्टार्ट करूया। तर आता आपण पहिलं न्यूमेरिकल पाहूया की कशा पद्धतीने न्यूमेरिकल हे सॉल्व केले जातात। मराठीमध्ये मी प्रश्न वाचणार आहे, इंग्लिश मीडियमवाल्यांनी वरती इंग्लिशमधलं वाचून घेणं गरजेचं आहे। एका आयताकृती स्टील प्लेटचे परिमाण म्हणजे एक आयताकृती प्लेट तुम्हाला दिलेली आहे आणि तिचे परिमाण तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे त्याची मापं दिलेले आहेत। ते किती दिले आहेत? 220, 330 आणि 15 आणि हे तिघी मापं कशामध्ये आहेत? ते MM मध्ये आहेत। फिगरमध्ये तुम्हाला ही फिगर दिसत असेल, हिचे मापं तुम्हाला ते सांगत आहेत। पुढे गेल्यानंतर ही आहे तुमची फिगर नंबर 1 आणि हे मापं दिल्यानंतर ते काय विचारत आहेत तर त्याचं वस्तुमान तुम्हाला काढायसाठी विचारत आहेत, वस्तुमान त्याचं काढायला लावत आहेत। आणि तुम्हाला एक्स्ट्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे की स्टीलची जी घनता आहे ती 7.82 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे। तर सर्वात प्रथम तुम्ही काय करा, सर्वात प्रथम तुम्ही जे मापं दिलेले आहेत ते लिहून घ्या की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत। त्याला मी हेडिंग देतो। पहिली स्टेप आपली येणार आहे ती म्हणजे गिवन लिहिणं। हिला मी स्टेप नंबर 1 देतो। स्टेप 1 मध्ये जे गिवन आहे ते आपण लिहिणार आहोत। तर स्टील प्लेटचं काय दिले? स्टील प्लेटचे डायमेन्शन तुम्हाला दिलेले आहेत। डायमेन्शन तुम्हाला दिलेले आहेत, काय दिलेले आहेत ते? 220 गुणिले 330 गुणिले 15 हे त्याचे डायमेन्शन दिलेले आहेत आणि युनिट मेजर देताना हे सर्व डायमेन्शन त्यांचे MM मध्ये आहेत। पहिली गोष्ट क्लिअर झाली। त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला दिलेली आहे ती म्हणजे स्टीलची घनता, डेन्सिटी ऑफ स्टील दिलेली आहे। स्टीलची घनता दिलेली आहे ती म्हणजे किती? 7.82 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ही तुम्हाला घनता दिलेली आहे। स्टेप 1 मध्ये आपण या दोघी गोष्टी लिहून घेतल्या। नंतर स्टेप 2 मध्ये तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे ते लक्षात येणं गरजेचं आहे। स्टेप 2 मध्ये कोणता फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल ते महत्त्वाचं आहे। स्टेप 2 मध्ये आपण फॉर्म्युला पाहूया। तुम्हाला शोधायचं आहे टू फाइंड, म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे, काय शोधायचं आहे? मास शोधायचा आहे, ज्याला आपण छोट्या m ने दाखवतो, छोटा m ने दाखवतो। तर माससाठी फॉर्म्युला कुठं भेटेल? तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण डेन्सिटीची कन्सेप्ट शिकलेलो होतो। डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे। याच्यामध्ये पूर्ण एक्झाम्पलमध्ये गिवनमध्ये जर पाहिलं तर गिवनमध्ये तुम्हाला डेन्सिटी दिलेली आहे, ही पाही डेन्सिटी दिलेली आहे। त्याच्यानंतर व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे, हे सुद्धा दिलेलं आहे। ओके, मग या फॉर्म्युल्यावरून तुम्ही मास काढू शकतात। मग मास काढण्यासाठी काय करा, हा जो व्हॉल्यूम तुम्हाला खाली होता तो भागिले आहे, तिकडे जाताना तो काय होऊन जाईल? गुणिले होऊन जाईल आणि मासचा फॉर्म्युला तुम्हाला भेटेल व्हॉल्यूम गुणिले डेन्सिटी। सिंपल। आता बऱ्याच वेळेस तुम्ही डायरेक्ट सॉल्व करायला गेले तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल। डायरेक्ट सॉल्व करायला गेले म्हणजे तुम्ही व्हॉल्यूममध्ये ह्या व्हॅल्यू टाकून दिल्या आणि डेन्सिटीमध्ये ही व्हॅल्यू टाकून दिली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। काय प्रॉब्लेम येईल? तर युनिट बॅलेन्सिंगचा प्रॉब्लेम येईल। युनिट बॅलेन्सिंग करणं याचा अर्थ, आता तुम्ही जर डेन्सिटीचं युनिट पाहिलं तर ते काय आहे? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे। इथं काय आहे? सेंटीमीटरचा क्यूब आहे। आणि तुम्ही जर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला तर तो तुमचा मिलीमीटरच्या क्यूबच्या स्वरूपात येईल। म्हणून एक तर वरचं जे दिलेलं तुम्हाला दिसतंय याला तुम्ही सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा किंवा खालचं जे दिसतंय त्याला तुम्ही MM मध्ये कन्वर्ट करा। मला कोणतं प्रेफरेबल वाटतं तर हे जे 3 डायमेन्शन दिसत आहेत या तिघांना मी कशात लिहील? या तिघांना मी सेंटीमीटरमध्ये लिहील। सेंटीमीटरमध्ये कसं? तर 220 जर MMचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर तुम्हाला जी फिगर दिसते तिला 10 ने भागा। 220ला जर तुम्ही 10 ने भागितलं तर उत्तर येईल 22। 330ला जर तुम्ही 10 ने भागितलं तर उत्तर येईल 33 आणि 15ला जर तुम्ही 10 ने भागितलं तर 1.5 हा या स्टील प्लेटचा व्हॉल्यूम येणार आहे आणि कशात येईल तो? सेंटीमीटर क्यूबमध्ये येईल। ठीक आहे। मग आपल्याकडे ऑलरेडी स्टेप 2 मध्ये आपण फॉर्म्युला डिराइव केलेला होता
फक्त किमती टाकायच्या आहेत, त्या म्हणजे 22 गुणिले 33 गुणिले 1.5. हा काय होता? हा होता तुमचा व्हॉल्यूम आपण लिहून घेतला आणि डेन्सिटी त्याला गुणाकार करायचे आहे, म्हणून डेन्सिटी काय होती ती 7.82 होती, तिला 7.82 आपण लिहून घेतलं, 7.82 आपण लिहून घेतलं. मग याचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला जे उत्तर भेटेल ते येणार आहे 8515.6 आणि हे जे उत्तर भेटेल म्हणजे जे मास भेटणार आहे ते कशामध्ये भेटेल? तर ते भेटणार आहे तुम्हाला ग्रॅममध्ये. कशामध्ये? ग्रॅममध्ये भेटेल. हे तुम्हाला उत्तर ग्रॅममध्ये भेटेल. आता तुम्हाला जे मास भेटलेलं आहे ते ग्रॅममध्ये आहे, त्याला जर किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर वरची फिगर जी दिसते, ही जी फिगर दिसते याला 1000 ने डिवाइड करा, कारण की 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम होतो, म्हणून 1000 ने आपण डिवाइड केलं तर उत्तर येईल 8.516 किलोग्रॅम आणि तुमचं उत्तर निघेल, मास येणार आहे त्या स्टील प्लेटचं 8.516 किलोग्रॅम. हे तुमचं उत्तर येणार आहे. 2 नंबरचं न्यूमेरिकल पाहूया. एका स्टोरेज कंटेनरमध्ये 250 लिटर पाणी भरलेलं आहे. इथं फिगर 2 पहा, हे स्टोरेज कंटेनर आहे, ज्याला मी ग्रीन करतोय ते स्टोरेज कंटेनर आहे आणि याच्यामध्ये 250 लिटर पाणी हे भरलेलं आहे. हे कंटेनर ज्या पृष्ठभागावर उभे आहे, हे जे कंटेनर दिसतंय तुम्हाला, तर ते या पृष्ठभागावर, या खालच्या पृष्ठभागावर उभे आहे, त्यावर किती वजन न्यूटनमध्ये लावेल हे तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे हे जे कंटेनर आहे जे पाण्याने भरलेलं आहे ते खालच्या पृष्ठभागावर किती वजन लावणार आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. काय काय दिलेलं आहे? 1 लिटर ऑफ वॉटर, जे 1 लिटर ऑफ वॉटर असतं ते किती असतं? 1 kg ऑफ वॉटर असणार आहे. डेन्सिटी किती वॉटरची? 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब और 1 kg पर DM क्यूब. हे तुम्हाला गिवन दिलेलं आहे. तर सर्वात आधी आपण स्टेप नंबर 1 मध्ये काय करतो, ज्या ज्या गोष्टी आपल्याला न्यूमेरिकलमध्ये दिलेल्या आहेत त्या लिहून घेतो. स्टेप 1 मध्ये आपण काय करतो? स्टेप 1 मध्ये आपण गिवन जे आहेत त्या गोष्टी लिहून घेतो. गिवन काय काय आहे? 250 लिटर वॉटर आहे, 250 लिटर वॉटर आहे. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 लिटर वॉटर म्हणजे 1 DM क्यूब असतो. 1 लिटर जे असतं वॉटर ते म्हणजे 1 DM क्यूब वॉटर असणार आहे. ओके. मग 250 लिटर वॉटर आहे तर 250 DM क्यूब त्याचा व्हॉल्यूम असणार आहे. त्याचा आकारमान किती असेल? 250 DM क्यूब त्याचं व्हॉल्यूम असणार आहे. म्हणजे हे तुम्हाला वॉटरचं व्हॉल्यूम भेटलं. ओके. याला लॉक करून द्या. पुढे गेल्यानंतर आपल्याला काय काढायला लावलेलं आहे, तर आपल्याला तो जो कंटेनर आहे ज्या पृष्ठभागावर उभे आहे त्यावर किती वजन लावेल, काय काढायला लावले? वजन काढायला लावलेलं आहे. मग आपण पहिल्या लेक्चरमध्ये वजनचा फॉर्म्युला काय दिलेला होता? W = M × G हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला होता. आणि मी वजन एक्सप्लेन करताना सुद्धा तुम्हाला बोलले होतो की जीची जी किंमत आहे ती तुम्हाला जर एक्झाम्पलमध्ये दिलेली नसेल तर आपण किती घेतो? 10 घेणार आहोत. किती घेणार आहोत? 10 घेणार आहोत. मग W जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला मास माहिती पाहिजे आणि G माहिती पाहिजे. Gची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, तर तुम्हाला सर्वात आधी मास काढणं गरजेचं आहे. मग मास काढण्यासाठी स्टेप 2 मध्ये आपण काय करू? मास काढण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरू. माससाठी कोणता फॉर्म्युला होता? जो मागच्या न्यूमेरिकलमध्ये पाहिला. मास इज इक्वल टू व्हॉल्यूम गुणिले डेन्सिटी. सिंपल. मागच्या याच्यामध्येच आपण काढलेला होता. W जो मागचा न्यूमेरिकल होता त्याच्यातच आपण बोललो होतो मास इज इक्वल टू रो इंटू V. ओके. व्हॉल्यूम दिलेला आहे का? हो, व्हॉल्यूम दिलेला आहे. वरती जे लॉक केलं व्हॉल्यूम दिलेलं होतं 250 व्हॉल्यूम आपल्याला दिलेला आहे. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते ती सुद्धा आपल्याला न्यूमेरिकलमध्ये दिलेली आहे. डेन्सिटी दिलेली आहे ती म्हणजे 1 दिलेली आहे. कुठं दिलेली आहे? हे पहा, 1 kg पर DM क्यूब आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे. ओके. 1 kg दिलेली आहे. 1 kg पर DM क्यूब तुम्हाला डेन्सिटी ही दिलेली आहे. मग 250 गुणिले 1 केल्यानंतर तुम्हाला मास भेटेल
ते म्हणजे 250 किलोग्राम हे तुम्हाला मास भेटणार आहे. 250 गुणिले 1 जर केलं तर मास भेटलं तुम्हाला 250 kg. तर मासची व्हॅल्यू तुम्हाला भेटली. मग तो सूत्र लिहा, W इज इक्वल टू M इंटू G. ओके, मासची व्हॅल्यू आता तुम्हाला भेटली, ती म्हणजे 250 आली, 250 आली. जीची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच होती, ती म्हणजे 10. 250 गुणिले 10 केल्यानंतर उत्तर आलं 2500. आता W म्हणजे तुमचं वेट आहे आणि वेटचं युनिट काय असतं, वेटचं युनिट असणार आहे ते म्हणजे न्यूटन. वेटचं युनिट काय असेल, न्यूटन, आणि 2500 न्यूटन हे तुमचं उत्तर येणार आहे. एकदम सिंपल होतं, एकदम सिंपल होतं. सगळ्यात आधी काय करा, तुम्ही गिवन लिहून घ्या. गिवन लिहिल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही स्टेप 2 मध्ये मास कॅल्क्युलेट करा. हा जो फॉर्म्युला होता तो मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलाच होता, जो डेन्सिटीवरून डिराईव्ह आपण केलेला होता. तिथून तुम्ही मास काढून घेतलं, मास आलं तुमचं 250 kg. 250 kg नंतर W इज इक्वल टू M इंटू G, जो वेटचा फॉर्म्युला दिलेला होता त्याच्यावरून तुम्ही 2500 न्यूटन हे काढलं. चौथा प्रश्न पाहूया. 10 किलोग्रॅम असणाऱ्या वस्तुमानावर 2 न्यूटन एवढे बल लावले. त्या बलामुळे वस्तुमानावर निर्माण होणारे त्वरण काढा. एकदम सोपा प्रश्न आहे. सर्वात आधी आपण गिवन लिहून घ्या. स्टेप 1 जी असते आपली, स्टेप 1 मध्ये आपण काय करतो, गिवन लिहितो. काय दिलेलं आहे, 10 किलोग्रॅमचं वस्तुमान दिलेलं आहे. वस्तुमानसाठी आपण M वापरतो, छोटा M किती दिलेला आहे, 10 किलोग्रॅम. त्याच्यानंतर त्या वस्तुमानावर 2 न्यूटन बल लावलेलं आहे. बल मी फक्त बल तुम्हाला वेटच्याच बाबतीत शिकवलेलं आहे, म्हणजे हे W आहे दिलेला. ओके, W घ्या, किंवा बल जर दिलेलं असेल तर फोर्स घ्या. फोर्सचं युनिटसुद्धा न्यूटनच येणार आहे. आपण फोर्स घेऊया. तर फोर्स किती आहे, तो आहे 2 न्यूटन. ओके, न्यूटनचा लॉ आहे तो सेकंड लॉ आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हा न्यूटनचा सेकंड लॉ आहे. काय आहे, न्यूटनचा सेकंड लॉ. न्यूटनचा दुसरा लॉ जो आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. तुम्हाला फोर्स दिलेला आहे, तुम्हाला मास दिलेला आहे, आणि तुम्हाला त्वरण विचारलेलं आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन विचारलेलं आहे. मग त्याच्यासाठी जर तुम्हाला ॲक्सिलरेशन पाहिजे असेल, हा जो तुम्हाला M दिसतोय इकडं गुणाकार करतोय, त्याला या इक्वलच्या साईनच्या तिकडं पाठवा. तिकडं गेल्यानंतर तो काय होईल, भागाकारला जाईल. म्हणजे ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला तुमचा येईल फोर्स अपॉन मास. ओके, फोर्स तुम्हाला दिलेला होता तो म्हणजे 2 न्यूटन दिलेला आहे, तर याला लिहा 2. आणि तुम्हाला माससुद्धा दिलेला आहे ते म्हणजे 10. ते किती दिलेलं आहे, 10. 2/10 उत्तर येईल तुमचं 0.2. आणि हे ॲक्सेलरेशन आहे. ॲक्सेलरेशनचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. ॲक्सेलरेशन निघालं तुमचं 0.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर.